स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रॅक्टर, कळंब, तालुका आंबेगाव येथे मिळेल ट्रॅक्टर दुरुस्ती, मूळ सुटे भाग आणि जुना ट्रॅक्टर बदलून नवीन घेण्याची सुविधा। संपर्क कानडे बंधू 94 030 63 63। लक्ष्मी ट्रॅक्टर, भक्कम ताकद, भक्कम विश्वास। राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं आज महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात निवेदन देण्यात आले। यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री अनिल साहेबराव मुर्दंडगौडा आणि राजे ग्रुपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला। राजे ग्रुपच्या निदर्शनास आले आहे की महावितरणने नियुक्त केलेल्या थर्ड पार्टी एजन्सीचे काही कर्मचारी ग्राहकांना विश्वासात न घेता मीटर रीडिंग घेण्यासाठी आलो आहोत असे सांगून गुपचूप जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवत आहेत। या प्रकाराबद्दल अनेक ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही पद्धत फसवणूक आणि ग्राहकांच्या अधिकारांची पायमल्ली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी राजे ग्रुपच्या वतीनं ग्राहकांची स्पष्ट पूर्वसंमती घेतल्याशिवाय कोणत्याही घरातील मीटर बदलू नये, स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तात्काळ स्थगित करावे, प्रत्येक ग्राहकाला लेखी सूचना व मीटर बदलण्याचे कारण द्यावे, तसेच मीटर बदलण्यापूर्वी जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग व पंचनाम्याची प्रत ग्राहकाला देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तसेच प्रत्येक गावात स्मार्ट मीटरबाबत जनजागृती सभा घेण्यात यावी, मीटर बदलण्यापूर्वी किमान 48 तासांची लेखी अथवा SMS द्वारे सूचना द्यावी, मीटर बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे पारदर्शक करावी आणि ग्राहकांच्या लेखी हरकती निकाली न काढता मीटर बदलू नये, अशी मागणीही करण्यात आली। यावेळी बोलताना राजे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की महावितरणने नेमलेल्या थर्ड पार्टी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी खोटे बोलून स्मार्ट मीटर बसवल्यास त्याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल। यावेळी जुबेर शेख, गौतम आवटी, प्रसाद हिंगे, विजय घेगडे, योगेश गायकवाड, वैभव भूमकर, सुशील सोनवणे, भाग्यश्री ताजने, नागेश्वरी केदार, शमीम पटेल, अनिल ताजने, दीपक भालेराव, प्रमोद खांडगे, डॉक्टर सहाणे, केडी अण्णा सरवदे, स्वप्नील भुजबळ, निलेश रसाळ, विनय काळे, गिरीराज वाव्हळ, मोसीन शेख, जफर शेख, राजू पुजारी, मयूर ताजने, प्रनेश डेरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। संपर्क जुबेर शेख 775 889 8989, विजय घेगडे 789 09 29 394। मीटरसाठी MSB आले सर्व या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल, राजकीय पदाधिकारी असतील, शेतकरी संघटने पदाधिकारी असतील, ग्राहक मंच पदाधिकारी, सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी आले आणि आज येऊन या ठिकाणी साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणाला या ठिकाणी बळजबरी केलेली नाही, ज्याची सोय इच्छा आहे त्यांनी तो स्मार्ट मीटर बसवावं। आणि माझी आपल्या या पत्रकार च्या मार्फत तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, आपल्या आसपास परिसरामध्ये जिथं जिथं स्मार्ट मीटर बसतात, ज्यांना बसवायचे त्यांना बसवा, पण ज्यांना बसवायचेच नाहीत ते बसवू नका। आणि जर कोणी बळजबरी जर बसवत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा, अधिकाऱ्यांना आम्हाला आता काय बोलायचं आम्हाला माहिती आहे। त्यामुळं सर्व जागरूक नागरिकांना मला हीच विनंती करायची की अजिबात तुम्ही स्मार्ट मीटर बसवू नका। बाकीच्या राज्यांमध्ये स्मार्ट मीटर फेकून दिलेले आहेत, ही मोठ्याल्या लोकांना मोठं करायचं काम हे स्मार्ट मीटर आहे। त्याच्यामुळं आम्हाला आमचे जे जुने मीटर आहेत तेच बसवावे आणि साहेबांना आम्ही स्पष्ट सांगितलं। आता साहेबांनी मागची सांगताना सांगितलं की आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही, ज्याला स्मार्ट मीटर बसवे आम्ही त्याचेच बसवू आणि सगळ्यांनी आपले जुने मीटरच ठेवावे, ही आपल्यामार्फत मी सगळ्यांना विनंती करतो। आणि आज सर्वजण या ठिकाणी आले, मी सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। माझं नाव भाग्यश्री अनिल ताजने, मी त्यांच्याबरोबर आलेली आहे। मी पण वैष्णव वास्तूमध्येच राहते। ग्राहकाला न विचारता तुम्ही जर स्मार्ट मीटर लावत असाल तर हे अयोग्य आहे आणि तुम्ही विचारात घेत जा ग्राहकांना आणि त्यांना मीटर बसवत जा। ग्राहकाला न विचारता तुम्ही जर मीटर बसवत असाल तर हे चुकीचं आहे। माझं नाव शमीम फारुख पटेल, वैष्णव वास्तू वारोडा। मला न विचारता MSBच्या अधिकाऱ्यांनी माझा जुना मीटर काढून नेला आणि नवीन स्मार्ट मीटर माझी कुठलीही परमिशन न घेता तो मला बसवून दिला। त्याचं आता मी इथं निवेदन दिले आहे। त्यांनी मला आश्वासन दिले आहे की स्मार्ट मीटर काढून माझा जुना मीटर मला परत